बारामतीमधील रुई येथील साई गणेश नगर परिसरात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं संपूर्ण बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमसह पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा तपास वेगानं सुरू आहे. तर आमदार रोहित पवारांनी पोलिसांची आणि डॉक्टरांची देखील यासंबंधी भेट घेतली होती. त्यानंतर आता प्राथमिक पुराव्यानुसार मुलीनं आत्महत्या केली असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे देखील पोलिसांचं म्हणणं आहे. अधिक माहितीनुसार सदर घटनेची माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. फॉरेन्सिक टीम व डिटेक्शन ब्रांचच्या 3 टीम्सना पाचारण करून तपास सुरू करण्यात आला. स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या 5व्या मजल्यावरील टेरेसवर पाहणी केली असता टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचं दिसले. पोलिसांनी स्थानिक मुलांच्या मदतीनं शिडीच्या सहाय्यानं टेरेसवर प्रवेश केला असता तेथे मयत मुलीची चप्पल मिळून आली. इमारतीच्या लिफ्टजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर मुलगी रात्री 9:58 वाजता लिफ्टनं वर गेल्याचं स्पष्ट दिसते. मयत मुलीच्या शरीरावर तोंडावर खरचटल्याच्या जखमा, डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचं व ती पालथ्या अवस्थेत पडलेली दिसून आली. प्राथमिक तपास व परिस्थितीजन्य पुराव्यावरून सदर मुलीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. मयत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे पाठवण्यात आलाय. पीएम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.